नमस्कार, आपण पाहतोय आज आपण संपूर्ण फुलेनगरचा आपण आढावा घेत आहोत। त्यासोबत आपल्यासोबत सर्व ज्येष्ठ महिला आहेत आणि त्याप्रमाणे सर्व युवा सुद्धा आहेत। तर आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत? मागण्या काय, पाण्या व्यवस्थित सोय नाही, पाण्याची पाणी पुरं गलीच येते, फिल्टर पाणी नाही, काहीच नाही, पुरं पाणी नाल्या 5-5 वर्ष अजून पत्ता नाही, नाल्या मच्छर पुरं भरून गेलं आहे, काहीच व्यवस्था नाही इकडं, पाणी नाही, टाइमला येत नाही, 2-2 दिवस असं आहे। अरे तुम्हाला तिकडे रोड नाही, आता तिकडे रोड नाही, आम्हाला सगळंच पाहिजे, घरकुल पाहिजे, नळ पाहिजे, सगळंच पाहिजे आम्हाला, पाणीचे ना आले। तुम्ही एक तुम्हाला काय पाहिजे आता? 60 वर्षाचे पैसे वगैरे येतात, तुम्हाला काय पाहिजे? मग कोणते बी पैसे येणार, हो लाडक्या बहिणीचे सुद्धा येणार, निराधारी सुद्धा केलं नाही आमची, वाया गेले साफ स्वच्छता विषयी आणि आजचा सर्व सोयरे माणसं बघा ते। तर आता प्रभागामध्ये अनेक उमेदवार आहेत, एक युवांना रोजगार पाहिजे, याविषयी काय वाटते? कोणाकोण अपेक्षा तुम्हाला आहेत? आता अपेक्षा ठेवायची तर आहे, ज्यांना आले त्यांच्याकडे अपेक्षा आहे आमची की आता जे युवा पिढी आहे आता यंग, त्यांना नाही काय रोजगार वगैरे भेटावे, ते पहिलेचे जे आहेत त्यांना आता हे करून संधी देऊन आम्हाला रोजगारची हे करावं। आणि आमची मागणी एवढीच आहे की संध्याकाळी लाईट टायमाला राहत नाही, काय नाही, खांब्यावरचे लाईट नाहीत, काय नाही, आता 5 वर्षाच्या वर होऊन गेले इलेक्शन नाही होईनाशी, आता नाली पुरे भरलेले आहेत, कोणचा नगरसेवक अगोदरचा नगरसेवक नालीला बघत नाही ना, काय नाही, पाणी 2-2 दिवसाला 4-4 दिवसाला येत राहते, एवढंच आमची हे आहे। आणि एकतर नाही का आमच्या गल्लीमध्ये घरकुल वगैरे पाहिजे होतं, घरकुल वगैरे सुद्धा सुविधा नाही, काय नाही, फक्त खोटे आश्वासन देतात, देऊन नाही का इलेक्शन झाल्यावर तर 5 वर्ष तोंड सुद्धा दाखवायला येत नाही त्याला नगर। आता कुणाला संधी दिली जाईल? आता संधी शंकर बोलोमोड यांना द्यायची आहे इच्छा, नगराध्यक्ष म्हणून, नगराध्यक्षलाच काम करू शकतात का ते? त्यानं करू शकते, तसं हाय सगळ्यांच्या मनामध्ये केलेले बी आहेत। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांचं बी थोडंफार त्यानं मदत केलेली आहेत। आणि पक्ष आहे त्यांचा? त्यांच्या अपक्षमधून आहेत, आता त्यांची कब्बशी आहे, तसं आहे, एवढंच। त्यांचे उमेदवार तयार पटानिक आहेत आणि सविता हनुमंती आहेत, त्यांनी 2 आहेत उमेदवार इथून प्रभाग क्रमांक 1 मधून आणि ब मधून, एवढं आहे इच्छा। आपण पाहतोय तर संपूर्ण आज तुमच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत, पाण्याची व्यवस्था, अंगणवाडीची व्यवस्था नाही, तर काय केलं पाहिजे? आमच्या वार्डामध्ये रोडाचा प्रॉब्लेम आहे, नाली वरच्यावरी काढत नाही, पाण्याचं आपल्याकडे नाही साधन, काय केलं पाहिजे? हे आपल्या नगरसेवकांना करायला पाहिजे। आता कोण करेल काय वाटतंय? आता काय कोण करेल ते काही माहित नाही, आता काही माहित होईना ते। रोजगाराबद्दल काय केलं पाहिजे? रोजगाराबद्दल हे शासनानं आम्हाला करायला पाहिजे। बरेचसे विद्यार्थी वगैरे हे आता बेरोजगारी, आंध्र प्रदेशला कामाला जातात, इथून कमीत कमी हजारो लोक जातात, कुठून? धर्मातून आंध्र प्रदेशला, तेलंगणात, निजामाबाद। पाहतोय अनेक प्रकारच्या समस्या आहेत, तर महिलांविषयी काय केलं पाहिजे? नगराध्यक्ष म्हणून कोण आलं पाहिजे? अब किसकी मर्जी है कि बेटा सबके दिल पे छना। हाँ, क्या होना आपका, क्या समस्या है गली के? गले की समस्या खूब है, हमारे घर आके देखते भी नहीं, एक भी वक्त आके नहीं देखते। 10 साल इन्होंने आए चुन के, उन्होंने नहीं आए, संजू गायकवाड़ आए चुन के, उन्होंने नहीं आए, चुन के आए वक्त में चूल्हे चखा करने आते, बाद में कुछ भी नहीं बताते। क्या काम होना और बच्चों के लिए क्या होना? बच्चों के सस्ता होना अपने को, पर ये देखते रोड कैसी है, पानी का प्रॉब्लम है हमको, पानी नहीं आता, पानी नहीं है, करंट का नहीं है, कुछ भी नहीं है हमारे पास इधर। कौन काम करेगा? आपको क्या लगता है? आप कौन करता बोले तो आप कौन करेगा? चुन के आने वाले वैसे ही बोलते भैया सब चले जाते किधर का उधर, कौन है कि नहीं चुन के आए तक सब करते, बाद में कौन भी नहीं बताते। काय समस्या आहेत मावशी तुमच्या गल्लीमधील? महिलांना काय रोजगार, काय काम पाहिजे? काम तर पाहिजे की साहेब, काम तर करावंच लागते, शेतामध्ये लागतील, कधी लागणार। आता नगरपालिका सर्व उमेदवार आहेत, तर महिलांना रोजगार काय दिलं पाहिजे, काय अपेक्षा आहेत नगर उमेदवारांकडून? हमारे घर में बैठे सरकार, कुछ तो भी घर में बैठे सरकार होने देना हमको, औरतों को। तुमचं मत काय वाटतंय? आमचं मत साहेब, आम्हाला घर नाही, काय नाही बघा, आम्हाला घर पाहिजे, आम्हाला राहायला। नगराध्यक्ष म्हणून कोणाला केलं जाईल? काय चर्चा, काय तुमची मत काय? मत आता नगराध्यक्ष म्हणजे आता
करायचं आता मग आपल्या मनात राहतात सांगत नाही हो नाही सांगतात समजते काय सर काम करणाऱ्याला द्याल मत. हो ज्याला काम करायला त्याला मत द्यायचं. खरोखरच आपण पाहतोय समस्या. खरोखरच आपण पाहतोय फुलेनगर मधील गल्ली बोळातील रस्ते सुद्धा अशा प्रकारचे आहेत. इथे सर्व साफ स्वच्छता करण्यासाठी नाली साफ करण्यासाठी सुद्धा प्रशासन नगरपालिका इथे पोहोचत नाही आणि रस्ते सुद्धा अशा प्रकारचे आहेत. खरोखरच नागरिकांना मूलभूत गरजा होणं अत्यंत आवश्यकता आहे. फुलेनगर मधील अनेक प्रकारचे समस्या आहेत. तुम्हाला काय वाटते मावशी, काय पाहिजे तुम्हाला? काय नाही बाबा आम्हाला नाव नाही पण घरकुल नाही म्हणून तेच घरकुलचं हे करायला. हो कधीपासून आणि आम्हाला इथं पाण्याची तकलीफ आहे. नळ नाही गेले की पाण्याची तकलीफ आहे. हा हो हा पाणी नाही आम्हाला. आधी नळ नाही गेले की सारं त्या बोर जवळ बोर बी नाहीत काय बी नाहीत आम्हाला. महिलांना काय दिलं हा. पाहिजे आता? तेच पाण्याचं व्यवस्थित. लहान मुलांना आरोग्याविषयी हा इथं नाही आणि ते लेकरेला नाही बघा काय बालवाडी नाही लेकरेला. बालवाडी छोट्या लेकरेला बालवाडी राहावा. गल्लीमध्ये बालवाडी बघा बालवाडी पाहिजे. अंगणवाडी हा तेच अंगणवाडी 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 पाहिजे आम्हाला. फुलेनगरला अंगणवाडी, रस्ते, नाली, पाण्याची व्यवस्था. पाण्याची व्यवस्था भाऊला आता सध्या तर चहा आहे. हा. पण कवा येते? नगराध्यक्ष म्हणून कोण आलं पाहिजे? 9 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष कोणी मदत केली का? मदत कोणी केली? कोणी मदत करायला आलेत का उमेदवार तुमच्यापर्यंत? कोणता कार्यकर्ता पोहोचले का? आतापर्यंत कोणी आले नाहीत. आता येऊन आले. त्याला सांगा की चांगलं व्यवस्था कर मला. पाण्याची सोयी घराचे घरपट्ट्या कोणाला नाही. मत कोणाला आहे तुमचं मत? मग आम्हाला आता आम्ही कोणाला होती का आता तुम्हाला काय सांगू. आमच्या मनावर आम्ही टाकते. काय वाटते तुम्हाला? काहीतरी बोलत होता तुम्ही. प्रकारचे समस्या आले तेव्हा कोणता कार्यकर्ता, कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आले? कोणीच आलं नाही. बघले नगरपालिकेचे आले कागदपत्र घेऊन गेले तिकडेच. आता काय वाटतंय प्रश्न? मग पाहिजे आता कधी बी अजून पुढे चालून आले तर आम्ही कसं करावं सांगा. आता सर्व सोयी करावं. हा नगरपालिकेवर सत्ता कोणाची पाहिजे? आता कोण आहे ते मला तेवढं समजा ना कोण आहे की हा उमेदवार. आता अच्छा. चालू केलेत 1000 होते तर 1500 पूनम ताईला आमचा विश्वास आहे. कोणाला पैसे दिलेत का? दिले. प्रशासनाकडून दिले? आले. त्यानं दिले. आता कोणी पण आले तर कोणी काय प्रश्न सांगून येतात पैसे. काय म्हणल्या? देतो. आता आम्ही देतो. एकनाथ शिंदे. आता ते 1500 एकनाथ शिंदेचं आहे. कोण माहिती आहे? लिहून. समजा ना मला. हा, हा. आता बायकांना. माझ्या बहिणीची एकनाथ शिंदे होय. हा. आम्हाला बी त्यानं देऊ लागले 1,500 रुपये महिन्याला अजून पैसे. काय पाहिजे मग? आता काय नाही घरात पाणी आलं तर ते काय अन्नदान देतो ते देतो म्हणून लिहून नेले. घरकुल तर मावशी आपल्याला काय पाहिजे? काय गरजा आहे तुम्हाला आता? विकास, कोणत्या प्रकारचा विकास? आपल्या धर्माचा विकास व्हायला पाहिजे ना. तुमच्या गल्लीमधल्या अडचणी काय विकास झाले का? विकास पहिले झालेले आहे. आता काय झाले नाही सध्या. कोण करेल काय वाटते तुम्हाला? करेल बघू आता काय कोणाला द्यायचं काय करायचं तर काय ठरविले नाही तेवढं. आता काय तुमच्या गल्लीमध्ये काय अडचणी आहेत? महिलांविषयी, लहान मुलांविषयी? पाण्याची अडचण आहे. पाणी निवड नाही. सोडा तुम्ही सोडा. काय अडचणी आहेत? अडचणी काय आहेत तुमच्या? अडचणी की आता हेच येतं पाणी आरोग्याविषयी दवाखाना पाहिजे, कोणते डॉक्टर गल्लीमध्ये पाहिजेत, काय पाहिजे? दवाखाना पाहिजे. निराधार महिलांचे पैसे वगैरे मिळतात? निराधार 60 वर्षाचे पैसे भेटतात का? भेटणार बाप मला पैसे देणार. हा. मग मतदान कोणाला करणार आहात तुम्ही आता? आता चांगली केला तुमच्या करा. कोणालाही करता तुमच्या मन कर म्हणले त्याला करता हवी. आमचं मत नाही, तुमचं मत काय? जो काम करते त्याला मतदार करणार का कोणाला करणार? आता जे काम करतात त्याला करावं लागते बेटा. असं होय. तुम्हाला ज्याने काय काम करते त्याला करावंच लागते. इमानदार राहावं लागते आम्हाला. आहेत का उमेदवार आहेत का? मग आता इमानदार उमेदवार आहेत का? नाही बरी ते सोडून गेले ते लोक. बरी आम्ही त्या याच्यावर चालणार आहोत चांगल्या पद्धतशीर. ते काय काम देणार आम्हाला? खऱ्यावर तितकंच चालाव. खरोखरच आजीचं म्हणणं आहे, जो उमेदवार आता दारापर्यंत येतोय खरोखरच ते जे आश्वासन देते त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. या 60-70 वर्षाच्या आजीबाईंना समजतं आणि त्यांचं मत आहे. आम्ही जे शब्द दिलाय ते शब्द त्याप्रमाणे आम्ही चालणार आहे. त्यांची प्रतिक्रिया पण उमेदवार पण सुद्धा तसंच चालावं या आजीबाईंची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे. नमस्कार, आपण पाहतोय आज संपूर्ण आपण फुलेनगरचं वेद न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून आढावा घेतलोय. त्याप्रमाणे आपल्यासोबत सर्व व्यावसायिक आहेत आणि सर्व युवा आहेत.
तर आपल्याला नगराध्यक्ष म्हणून कोण पाहिजे, कोण विकास करेल धर्माबाद शहराचा तुमच्या प्रभागाचा? आमचे प्रभागाचा विकास तर हे अलग आहे, आमचं घर अलग आहे. हे आमचं आठ मध्ये येते. 8 मध्ये नाली नाही इथं, नाली नाही इथं, नालीची व्यवस्था नाही. अगोदर 3 वर्ष प्रशासकीय पदाधिकारी काम पाहत होते, त्याबद्दल काय वाटतं नगरपालिकेबद्दल? त्याचं तर मला काही माहित नाही. नगराध्यक्ष म्हणून कोण पाहिजे? 9 नगराध्यक्ष आहेत उमेदवारासाठी, कोण पाहिजे? नगराध्यक्ष म्हणजे तर आम्हाला तर एक बोल्लमवाड पाहिजे, कारण त्यानं पैसे खर्च करू शकतात स्वतःचे, पण दुसरे करू शकत नाही. का करू शकत नाही? पैसे नाही दुसऱ्याकडे, त्यांच्याकडेच काय लई पैसे आहे. हा, त्याच्या पैसे लई पैसे आहे. 200 कोटी त्यानं दाखवले आहे फॉर्म भरताना. त्यांच्या पैसे लई आहेत. दुसरे सर्व पुन्हा 9 उमेदवार आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा? आता भाजपची सत्ता आहे, भाजपचं विधानसभेवर आमदार राजेश पवार साहेब आहेत, त्यांचे सर्व टीम सुद्धा इथं भाजपची सक्रिय, त्यांच्याबद्दल काय वाटतं? नाही, त्यानं तर काहीच केले नाही. ते इथं आमचे नाडी 10 वर्षापासून भाजपाचे आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मराठवाडा जनहित पार्टी, अनेक सर्व पक्ष आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटते? त्यांचं बद्दल तर पार्टीचं कोणी नाही, तर माणूस कोण आहे हे पाहावं लागतं आम्हाला. माणूस कोण स्वतःचे पैसे खर्च करून बी काम करेल असं वाटते. तुमच्या प्रभागात कोण आहे उमेदवार? आमच्या प्रभागात तायर पठाण आहे. करतात काम ते? करतात. कसं काय त्यांनीच करतात? त्यांचा व्यवसाय आहे काम करायचं हेच. नक्कीच आपण नमस्कार, आपण पाहतो युवा तरुण पिढी सुद्धा जोरदार. युवा तरुण पिढीमध्ये काय चर्चा आहे दादा? आता तर बघा, युवा तरुण पिढीमध्ये आता नवीन तर म्हणजे भारत चालू आहे, शंकरांना बोलणं, नंतर निलेश शंकरराव पाटील दोघांचं चालू आहे. समजा अनेक पक्ष, विविध पक्ष आहेत, त्यांची काय चर्चा? बाकीचं काही नाही, समजा त्यांचे काही नाही. बाकी विकास कोण करू शकते धर्माबाद शहराचा? नगराध्यक्ष मग कोण झालं पाहिजे? नगराध्यक्ष तर सर शंकरांना, दुसरा निलेश पाटील. असं जे समाजकारणमध्ये जे जास्तीत जास्त त्यांची जी चर्चा आहे, असं की निलेश पाटील आणि शंकरांना बोलमवाड असले काही लोक आहेत. बाकीचे जे लोक आहेत, शंकर गौड जे आहेत त्यांना लोक म्हणाले ते दारू विकणार आहे असं तसं म्हणाले त्यांना. शंकर गौड यांना, शंकर गौड का रमेश गौड सॉरी, ते कोण्या पक्षाचे आहेत? बीजेपी पक्षाचे आहेत ते. तर आमच्या ऐकण्यामध्ये जरी आले की शंकरांना बोलमवाड आले, निलेश पाटील बाळापूरकर यांना दोघातून कोणाला तर एकाला. आता युवांसाठी धर्माबाद शहरातले अनेक युवा बाहेर तेलंगणामध्ये रोजगार कामासाठी जातात, तर त्यांच्याबद्दल कोण काम करू शकेल? त्याच्याबद्दल बघा, आता या आपले जे आता नगरसेवक नाही, आता आपले जे आमदार आहेत, खासदार आहेत, यांच्यावर अवलंबून. नगरसेवक काय तर काय आम्हाला काय गोरगरिबाला काय तर काय व्यवसाय काय मोठं करून देणार. आता ते व्यवसायासाठी जर की नाही, आता खासदार आणि आमदार तेच बघावं लागेल तो कोणता व्यवसाय, MIDC वगैरे. आता जास्तीत जास्त 100% मधून की नाही 80% तर लोक बाहेरच जातात, निजामाबाद, नांदेडला जातात काम करायला. बाकीचे इथे जे आहेत मोलमजुरी करून खाणारे आहेत लोक. आता अनेक प्रकारचे विविध सभा होतात, त्या सभेमध्ये मोठमोठे आश्वासन दिले जातात, तर काय वाटतं त्याबद्दल? हे खोटे आश्वासन राहते. आता सध्या आश्वासन नुसतं ऐकायला चांगलं वाटते, पण काय आश्वासनच काहीच फायदा नाही. महायुतीची सत्ता आहे, तर काय वाटते धर्माबाद शहरामध्ये सुद्धा? माहितीची सत्याचं काहीच नाही. समजा आता नगरपालिकेमध्ये तर आतापर्यंत जे बी नगराध्यक्ष झाले कोणतंही काम झालं नाही. समजा आता पण आम्ही बघत आहोत. आता होईल म्हणजे आता काय युवा पिढी चांगला जर आला, आता निलेश पाटील राहू द्या, शंकरांना राहू द्या, जे युवा पिढीचे जे तरुण तडफदार आहेत समजा चांगलं काम करू, चांगलं होऊ. आपण पाहतो युवा पिढींचं मत आहे की जो काम करते युवा तरुण पिढीच्या यांना नवीन नेतृत्वाला नगराध्यक्ष पदाचं उमेदवार झालं पाहिजे, अशी युवा तरुण पिढीची मत आपण घेतल्या जात आहे. खरोखरच युवा पिढी तरुण जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देत आहे. धन्यवाद. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.